आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या सन्माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, डॉक्टर साठे मॅडम, तिने सुरुवातीला सांगितलं की भरकटायला नको, पण ती वेळेत भरकटली व्यवस्थित, म्हणजे नंतर ते लेखांसारखं टेन्शन आज दिलं नाही तुम्ही. अशी या पुस्तकाची लेखिका आणि मानसोपचार तज्ज्ञ अस्मिता, माझी पत्नी आणि मार्गदर्शक स्मिता देशपांडे, आणि आपण सर्वजण बंधू भगिनी. कार्यक्रम सुरू व्हायला वेळ झालेला आहे याची कल्पना असल्यामुळे मला जे बोलायचे ते मी निम्म्यावर आणतो. कारण महाराष्ट्रात काय परिस्थिती किती बदलली तरी घड्याळाचं महत्त्व बदलत नाही, म्हणजे वेळेच्या संदर्भात म्हणतो मी, बाकी काही नाही. आणि निरंतरना पुढे कार्यक्रमाला जायचं, काही अपॉइंटमेंट्स आहेत, त्यामुळे हे मी लवकर. आज रविवार असूनही तुम्ही कार्यक्रमाच्या खूप वेळेच्या आधी आलात, याबद्दल तुमचे मनापासून आभार सुरुवातीला. कारण बऱ्याच वेळा पाहुणे वेळेच्या आधी आलेले असतात, पण पुण्यात इतके कार्यक्रम असल्यामुळे काही वेळा जमत नाही. या कार्यक्रमाला अस्मिताशी बोलणं झाल्यानंतर नीलमताईंनी यावं अशी माझी खूप इच्छा होती. साठे मॅडम त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांचा माझा थेट संपर्क नव्हता, पण स्त्री आधार केंद्र असेल किंवा राजकीयदृष्ट्या त्या जेव्हा सक्रिय झाल्या तेव्हा अगदी बेळगावच्या सीमा प्रश्नात सुद्धा आमच्या एकत्र सभा बेळगावमध्ये झाल्या होत्या. आणि त्यावेळच्या आंदोलनातली नीलमताईंची भूमिका, मग ते स्त्रियांच्या प्रश्नांसाठीचं असेल, सामाजिक प्रश्नांसाठीचं असेल किंवा अशा सामाजिक चळवळी असतील, काही वेळा त्यांच्याबरोबर अशा याच्यामध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. कास्ट नावाची जी अनाथ मुलांसाठी काम करणारी संस्था आहे, किंवा इंटरनॅशनल लेप्रसी युनियन कुष्ठरोग्यांसाठी, आणि इंटरनॅशनल लॉन्जिव्हिटी सेंटर असं डॉक्टर शरदचंद्र गोखले जे केसरीचे माजी संपादक होते आणि भारताचे माजी कॅबिनेट सेक्रेटरी बी.जी. देशमुख हे या संस्थेचे अध्यक्ष असताना, त्या दोघांच्या बरोबर मला मीडिया डायरेक्टर म्हणून 2-3 वर्ष काम करता आलं. त्याही वेळा अनेक परिसंवादांना नीलमताईंना ऐकता आलं. त्यांनी स्वतः काही परिसंवाद आयोजित केले. त्याला महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार असायचे, असे अनेक मान्यवर त्यामध्ये. सुधाकर सुराडकर सरांचा परवा फोन आला होता, त्यामध्ये तुमची आठवण निघाली होती. त्यामुळे अशा अनेक उपेक्षित महिला आणि बालकांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न याच्यावर गेली अनेक वर्ष सातत्याने काम करणार आहे. अशा नीलमताई या कार्यक्रमाला याव्यात अशी अस्मिताची इच्छा होती, आमच्या सगळ्यांची इच्छा होती, आणि त्यांनी होकार दिला, त्याबद्दल त्यांचे मुळात आभार मानतो. नीलमताईंच्या विधान परिषदेच्या भाषणांवरचं एक पुस्तक आहे, ते आपण आवर्जून वाचा. बाकी त्यांची इतर पुस्तकं आहेतच, पण ते पुस्तकं आवर्जून वाचलं पाहिजे. म्हणजे एखादं नेतृत्व विकसित होत असताना समाजाच्या किती प्रश्नांना ते भेटतात हेही आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे सगळ्यात, असं म्हटलं जातं, आणि ते म्हणतात ते इथपर्यंत बरोबर आहे, पण तो सहभाग वाढणं किती अवघड आहे हे आजच्या परिस्थितीवरनं तर फारच अशक्य वाटेल. अशा काळात असं म्हणणाऱ्याच राजकारण्यांच्या समोर पाय रोवून उभारून आपण काही काम करायचं, ते विधान परिषदेचं लाईव्ह टेलिकास्ट असताना नीलमताई कशा वागतात हे लक्षात आल्यावर मग भले भले जे बाहेर मोठ्यांदा बोलतात ते कसे शांत होतात तिथे हे तुमच्या लक्षात येईल. आणि ती भूमिका पहिल्यापासून त्यांच्या अनेक प्रश्नांमध्ये आहे, त्यामुळे नीलमताईंचं येणं हे फार महत्त्वाचं आहे. क्राईम इन महाराष्ट्र या नावाचा एक दरवर्षी CID तर्फे अहवाल प्रकाशित होतो, आणि असाच भारताचा पण होतो, आणि त्यामध्ये वर्षभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गुन्हेगारीचा आढावा जे नोंद असतात त्याच्या आधारे, आणि तो जर बघितला तर मग महाराष्ट्र कुठे आहे हे लक्षात येईल. काही गोष्टी अस्मिताने तिच्या भाषणात मांडल्या, पण ज्या एकीकडे आर्थिकदृष्ट्या समृद्धी प्रचंड सुरू असताना, दारिद्र्य रेषा कमी झाली अशा काही बातम्या येत असताना, तिसरीकडे मात्र समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले घटक आज काय पद्धतीनं वागतायत, आणि त्यातली जी विषमता आहे त्यातले काही अहवाल जे आजच माझ्या वाचनात आले, त्यातले मात्र 2-3 मुद्दे सांगायला पाहिजेत. त्या आकडेवारीवरनं लक्षात येईल की हे काम किती अवघड आहे, त्याची किती गरज आहे. एक आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट आहे, त्यांचा अनवेलिंग द सायलेंट स्ट्रगल म्हणून अहवाल नुकताच आला आहे, आणि जवळजवळ 13 लाख महिलांच्या अनुभवावरती आधारित असा तो अहवाल आहे. आणि त्यात त्यांनी म्हटलंय की प्रत्येक 2 पैकी 1 महिला ही दीर्घकालीन मानसिक तणावाचा सामना करते. लक्षात घ्या, 13 लाखांचा सर्वे आहे आणि प्रत्येक 2 पैकी 1. मग घरचं आणि ऑफिसचं काम यातल्या जबाबदाऱ्या, त्याचा बॅलन्स सांभाळताना होणारी जी त्यांची कुचंबणा आहे, आर्थिक अस्थिरता आहे, समाजाच्या आणि कुटुंबाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आहेत, आणि भावना व्यक्त करण्याच्या संदर्भातला अभाव,
अशा पद्धतीनं म्हणजे 2017 जरी आपल्याकडं मेंटल हेल्थ केअरचा ऍक्ट लागू झालेला असला तरी बरेचसे कायदे हे लागू झालेले असले तरी आपल्याला माहीत नसतात. ज्यांना माहीत असतात त्याची पुढे अंमलबजावणी प्रभावी होत नाही. आणि हे कशावरून लक्षात येईल तर गेल्या 4 वर्षात फक्त पुणे शहरामध्ये 4021 आत्महत्या झालेल्या आहेत. लक्षात घ्या, वर्षाला सरासरी 1000 म्हणजे रोजच्या साधारण 2-3 आत्महत्या, आणि त्यामध्ये पुरुषांची संख्या 583 आहे आणि स्त्रियांची संख्या 279 आहे. ह्या नोंदवलेले आकडे आहेत, ज्याची नोंद कुठे झाले असेल नसेल माहीत नाही. आणि याची कारणं अनेक आहेत. म्हणजे खरंच आपल्याला आश्चर्य वाटेल की भारतामध्ये आज ज्येष्ठ नागरिकांनी आपली मुलं त्रास देतात, आपली अपत्य ज्यांना जन्म दिलाय अशी अपत्य आपल्याला त्रास देतात, देखभाल करत नाहीत म्हणून 35 लाख खटले हे प्रलंबित आहेत. आणि त्यातले 7 लाख खटले काय आहेत तर मुलं आम्हाला 2 वेळा जेवायला सुद्धा वाढत नाही, असे 7 लाख खटले आज भारतामध्ये प्रलंबित आहेत. तिसरीकडे गेल्या 10 वर्षातले जे अहवाल आले तर भारतीयांनी समाज म्हणून शिक्षणावरचा खर्च कमी केलेला आहे. आपली मागणी आहे की सरकारने तो 6% वाढवला पाहिजे, आता 2-2.5% आसपास असतो. पण समाज म्हणून आपण सगळ्यांनी शिक्षणावरचा खर्च कमी केलाय. आणि वाढलाय कशावरती? पान, तंबाखू, दारू, अफू, चरस, गांजा ही व्यसनं आणि प्रोसेस्ड फास्ट फूड याच्यावरचा खर्च प्रचंड वाढला. या सगळ्याची कारणं जी सांगितली जातात ती बऱ्याच वेळा ते आपल्या हातातलं यंत्र, तो आपला अवयव आहे, बऱ्याच वेळा तसं असू शकतं. आणि ती गरज तंत्रज्ञान आहे ती पाहिजे, पण त्याचाही अहवाल आला आणि त्यामध्ये म्हणते की 2024 मध्ये भारतीयांनी रोज सरासरी 5 तास मोबाईलवर घातलेले आहेत. 140 कोटींचा देश आहे. म्हणजे सगळ्यांकडे फोन भरपूर आहेत पण संवाद कमी आहे. आपला एकमेकांच्या मध्ये संवाद होत नाही. 70% वेळ सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्यात जातो 5 तासांपैकी. त्यामुळे एक चांगलं झालं की देशातला मीडिया आणि मनोरंजनाचा जो उद्योग आहे त्याची वार्षिक उलाढाल ही आता 2.5 लाख कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. आपलं किती मोठं योगदान आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतंय. पण त्याच वेळा ज्या मानसिक आरोग्याच्या तक्रारी आता आलेल्या आहेत तर शासनाचा निर्णय आहे की प्रत्येक जिल्ह्यात अशी जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य केंद्र आणि इथंपासून प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये आता समुपदेशक काउन्सिलर असला पाहिजे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याचं कंपल्शन आहे, सगळं आहे. पण हे बघितलं तर लक्षात येईल की किती अवघड काम आहे आणि हे कोरोनानंतर तर फार वाढलेलं आहे. तिसरीकडे मुलांच्या शिक्षणाबद्दलची काळजी आपल्याला प्रचंड आहे. म्हणजे आपण बरेचसे जण काठावर पास होऊन इथपर्यंत आलो तरी सुद्धा आपल्या प्रत्येकाला वाटतं की मुलांनी 99% तरी काढले पाहिजेत. सरकारने एक चांगली सोय, आता 100 पैकी 100 मार्क मिळतात स्पोर्ट्स आणि बाकीचे म्युझिकचे वगैरे धरले तर. त्यामुळे मुलं ती 10वी-12वीतच इतके हवेत जातात की आता काही जगात शिकायचं आपल्याकडनं राहिलेलं नाही. या समजात किंवा गैरसमजामुळे मग पुढची वर्ष कशी वाया जातात ते आपण बघतो. आणि वाया जाऊ नयेत म्हणून पुन्हा आपण काय करतो तर त्यांना कोचिंग क्लासमध्ये. 2028 मध्ये भारतातल्या कोचिंग क्लासेसची उलाढाल ही 1,34,000 कोटीपर्यंत जाणार. 2025 चालू आहे. आणि मग कोचिंग क्लासमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे ज्या आत्महत्या होत आहेत त्यामध्ये अगदी कोट्याच्या आत्महत्या आपल्याला माहित आहेत. इंजिनिअरिंगला आधी जातात त्याच्या, पण जगभरातल्या आणि भारतातल्या पण काय आहे. वयाच्या 15व्या वर्षी आज 52% विद्यार्थी व्यसनामध्ये अडकलेले आहेत. त्यामध्ये 43% मुलं आहेत आणि 57% मुली आहेत. नको तिथे आता जर अशी समता यायला लागली तर ती किती धोकादायक. आपण आता हा मे मध्ये त्याचाच अहवाल आहे. स्त्री पुरुष समानतेबाबत 146 देशांमध्ये आज भारत 127व्या क्रमांकावर आहे. दुर्दैवाने आपण फुले, शाहू आंबेडकर, महर्षी कर्वे सगळ्यांची नावं घेतो पण आज आपणही 127 आणि पुढे कोण आहेत तर नॉर्वे, फिनलँड, न्यूझीलंड, स्वीडन, इंग्लंड 14वा, अमेरिका 43वी. त्याही पलीकडे गेल्या वर्षी पुण्यामध्ये पोर्शे कारचा जो अपघात झाला त्यानंतर याचं प्रमाण वाढलंय. आणि आता पुण्यामधले सधन पालक की ज्यांना पैसे मिळवण्याच्या नादात आपणच जन्माला घातलेल्या मुलांशी बोलायला आणि याला वेळ नाही, आणि पुण्यामध्ये शिक्षणासाठी जे बाहेरून पालकांनी आपली मुलं पाठवलेली आहेत. आज पुणे इतकं विस्तारलेलं आहे, 70 लाखाच्या आसपास पुणे पिंपरी चिंचवडची संख्या आहे. पुण्यामध्ये आज 650च्या दरम्यान माध्यमिक शाळा आहेत, 225 कॉलेजेस आहेत, 30 खासगी विद्यापीठ आहेत, 27 राष्ट्रीय पातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था आहेत, 65 वस्तुसंग्रहालय म्युझियम्स आहेत पुण्यामध्ये. पुण्याची एज्युकेशनल पॉप्युलेशन ही जवळजवळ 12 ते 15 लाखाच्या पुढे आहे थेट.
आणि 114 देशांमधली मुलं पुण्यामध्ये शिकायला येतात. या सगळ्यात आता पालकांना सगळं देऊन सुद्धा एक धास्ती आहे की मुलांना संगत कुठली लागेल, त्यांना व्यसनांची संगत लागेल का, ती बहुसंख्य पालकांना असल्यामुळे ती काळजी पण त्यांची दुप्पट झालेली आहे की आपल्याला आहेतच, आपली सुटत नाहीत, पण आता मुलांना आधीच लागली तर काय, या काळजीपोटी आता पुण्यामध्ये गुप्तहेर एजन्सीज कडे मोठ्या प्रमाणात डिमांड आहे की शाळेत कॉलेजमध्ये गेलेल्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी स्त्री पुरुष गुप्तहेरांची मागणी वाढलेली आहे. म्हणजे फोनमुळे समृद्धी आली, बाजारपेठ वाढली, मानसिक आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या, म्हणजे काउन्सिलरची गरज निर्माण झाली. त्यातून भागणार नाही म्हणून आता म्हणजे भारत करिअरच्या बाबतीत सुद्धा किती प्रगत व्हायला लागलाय बघ. की नवनवीन करिअर्स आपण आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 450 पेक्षा अधिक करिअर्स अवेलेबल आहेत. माहित नसतात, आपण 10-15 करिअर्स इंजिनिअरिंग मेडिकल त्याच ह्याच्यामध्ये लागतो, पण मला असं वाटतं की याची माहिती करून यासाठी घेतली पाहिजे. जो भाग थोडा अस्मिताच्या बोलण्यात कमी आला असं मला वाटतं की तो करिअर काउन्सिलिंगचा जो भाग आहे, फॅमिली काउन्सिलिंग मधला भाग महत्वाचा आहेच, पण प्रचंड मोठ्या संख्येने तरुणांची जी संख्या पुढच्या 20 वर्षात भारतामध्ये असणार आहे, जगात असं कुठेच असणार नाही, अशा काळामध्ये भारतीय मनुष्यबळाला जी जगभरातनं मागणी येणार आहे त्याच्यासाठीची जी बेसिक स्किल्स आहेत ते आमच्याकडे मार्क 100 मिळतात, कौशल्य असं आमच्याकडे डिग्री आहे, पण आम्हाला जर नोकरी दिली तर ते नोकरीत पहिल्या दिवशी काय करायचं माहित नसतं, कारण त्याचं प्रॅक्टिस नाही, त्याचं शिक्षणामध्ये त्याचा अभावच आहे. म्हणजे ते जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक वाक्य होतं की मला आयुष्यात खूप शिकायचं होतं पण ही शाळा आडवी आहे. आणि शाळा पण आडवी येते आणि पालक पण आडवे येतात, कारण आपल्या आयुष्यात जे घडलं नाही ते आपल्या मुलामुलींनी करून दाखवलं पाहिजे. जावेची मुलगी डॉक्टर झाली म्हणजे माझा मुलगा इंजिनियर तरी झालाच पाहिजे, त्याला ते आवडो नाही तर नाही आवडो. आणि मग ते बिचार रात्रंदिवस पडत बसतं, ती सगळी पुस्तकं त्याच्याच वजना एवढी असतात ती सगळी घेऊन. एक त्या लातूर मधली नीट आणि जेईच्या पुस्तकांची उलाढाल 3,000 कोटी रुपयांची आहे. आपण लातूर पॅटर्न चांगला का वाईट म्हणणार? या प्रकारे जर आपण बाहेरच्या या सगळ्या गोष्टींकडे डील करायचं असेल तर आत्ताच्या काळामध्ये, म्हणून त्याचं नाव पण खूप चांगलं व्यवस्थित ठरलंय की शिकणारे पालक आणि घडणारी मुलं. त्याचं कारण मुलांकडनं पण आपल्याला काही शिकायला मिळतं, तंत्रज्ञान तर आहेच, ते शिकायला मिळतंच, पण त्याही पलीकडे जाऊन त्यामुळे पालकांनी सुद्धा शेवटपर्यंत जर शिकत राहिलं तर तोच संस्कार मुलांवरती होईल. आणि मला असं वाटतं ज्या काळात मुलांना प्रचंड आत्मविश्वास खरा कमावलेला, तो संध्याकाळनंतर वाढतो तो नाही, तो कमावलेला आत्मविश्वास आपापल्या क्षेत्रामध्ये, मला असं वाटतं तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास शिक्षणापासून, घरातल्या संस्कारांपासून ते सामाजिक संस्कारांपर्यंत, आणि तुमची आणि माझी जबाबदारी आहे की मुलांसाठी जर आम्ही नवस करत असू, ते काय घराण्याला दिवा बिवा पाहिजे वगैरे काय, आता लोड शेडिंग नाहीये, सौर घर योजना आहे, पंतप्रधानांची सगळीकडे दिवे लागलेले असतात दिवस रात्र, त्यामुळे घराला दिवा पाहिजे या नादासाठी आपण ज्या ज्या गोष्टी करतो, तर तो दिवटा पुढे फार दिवे नको ते लावू नयेत याची जबाबदारी आता पालकांनीच घेतली पाहिजे. समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा कायदा करण्याची वेळ यायला नको सरकारला, इतकं ते आता भयानक आहे. त्याचं कारण मला असं वाटतं शिक्षण व्यवस्था आणि पालक म्हणून आपण कमी पडलोय. तरीही हे सगळं म्हणजे काही डिप्रेशन मध्ये आपण जाऊन काही निराश व्हावं असं नाहीये. जिथे आवश्यक आहे तिथे काउन्सिलरची, मार्गदर्शकांची, समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे. विशेषतः पुरुषांच्याही लक्षात येत नाही, त्यांना असं वाटतं असं काहीतरी करायला बायको बरोबर जाणं म्हणजे बायको सहित तो काउन्सिलर आपल्याला वेड्यात काढतो, काहीतरी वेळ लागलंय म्हणून मला तिकडे बोलवत आहेत असं. माझं म्हणणं हे वेळेत केलं नाही तर वेळ लागण्याची शक्यता आजच्या काळात जास्त आहे. त्यामुळे यातलं समुपदेशनाचं महत्व, आणि मी कॉन्फिडन्स हा शब्द जो वापरला तोच सार्वत्रिक समाज म्हणून खूप कमी झालेला. पुण्यात कदाचित त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला जाणवतं, वेगळं जाणवलं नाही, पण समाज म्हणून. त्यामुळं संदीप खरेची एक छान कविता मला असं वाटतं की आपण त्यातली कडवी सगळी पाठ पण असेल बऱ्याच जणांना, पण आत्मविश्वासाच्या बाबतीत ती दिलासा देणारी आहे. जपत किनारा शीड सोडणे ना मंजूर, जपत किनारा शीड सोडणे ना मंजूर, अन वाऱ्याची वाट पाहणे ना मंजूर, मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटांवर झुलणे ना मंजूर. लाटा कशाही येतील, त्या प्रतिकूलच असतील बऱ्याच वेळा, त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्या आयुष्यातल्या असतील, सामाजिक कामातल्या असतील. मला असं वाटतं की त्याला आत्मविश्वासानं सामोरा जाणारा नवीन नागरिक जर तयार झाला तर 2047चा भारत, जो विवेकानंदांनी 100 वर्षानंतर विश्वगुरु होईल असं स्वप्न बघितलं होतं, त्याला सामोरा जाणारा नागरिक म्हणजेच विद्यार्थी, म्हणजेच आपली मुलं आणि त्यांना संस्कार करणारे घरातले पालक यांनी मुळात आपापल्या घरात राहणं हे महत्वाचं आहे. आणि मग राहिल्यानंतर संस्कार, म्हणजे आता त्याच्यात अडचणी खूप आहेत. या सगळ्यावरती पुन्हा जे उपाय आहेत
ते आजच्या समुपदेशन आणि अशा कार्यक्रमांमधून, अशा पुस्तकांमधून, अशा लेखनांमधून होत असतात. त्यातलाच एक आमचा छोटासा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की यातले बरेच जण अस्मिताशी आधी जॉईन झालेले असतील काउन्सिलर म्हणून किंवा काही, त्यांना तो अनुभव येत असेल. तो याही पुढच्या काळात आपल्याला तिची फार मदत न घेता, म्हणजे कमीत कमी मदत घेऊन, याचा अर्थ तिचं सेंटर चालू नाही असं मी म्हणत नाही, असं चालेल याची दक्षता आम्ही घेऊच, पण तिची कमीत कमी मदत घेऊन आपण समर्थपणे जर उभा राहिला तर तिला आणखी अनेक लोकांना ती सर्व्हिस देता येईल. या पुढच्या तिच्या कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो आणि अर्थातच जो काही हक्क आहेच तिचा जडणघडण असेल किंवा आमच्या दोघांच्याकडनं जे जे सहकार्य लागेल आम्ही ते करण्याला आम्हाला आनंद होईल असं सांगून आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार म्हणून थांबतो. नमस्कार.